झालं नुसतं साधा फोटो तयार केला मी नॉर्मल आजचा मॉडर्नचा जे आहे साधा फोटो त्याच्यावर पण कमेंट मोठा आता स्वतः गरज नाही खायची गाईचं पाणी पाजलं बस झालं बिचारे काय काजू बदाम मागून राहिला. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार आणि इकडे बघा काय चालू आहे. नमस्कार नमस्कार नाही काहीच नाही आजपासून बंद. आपल्याला पटत नाही ते काय चालू आहे. किडगेच आहे पटत नाही. हा आणखी भगवानाचं फक्त काल काय झालं माहिती आहे का, राधिकानं तो ड्रेस घातला कुठला जीन्स आणि टॉप, त्याच्यावरनं नुसतं एवढं चालू आहे वाद इकडे की आईचं बरंच पेटलेलं आहे. काय झालं काय नाही, जीन्स टॉप कशाला घालायचा म्हणून तयार कर, रड नको जाऊ. तयारी कर जा तिकडे फ्रेश होय. एवढं काय मग काय झालं त्या दिवशी. मग नुसतं जीन्स पॅन्ट आणि टॉपवर एवढं हे करायला लागते का. व्हिडिओ घ्यायचा नाही असं द्यायचं म्हणणं झालं आणि शूट घेतला. तर किती चांगल्या लोकांचे कमेंट आल्या की खरंच चांगलं आहे म्हणून की आपल्याला नाही पटत ना. मग आपला धर्म काय काय धर्माचं काय आलं नाही. म्हणजे संस्कृत भाषा म्हणते. आपल्याला 100च खायचे, 1000च्या मागं लागायचं नाही. मग 1000च्या मागं नाही लागायचं. 100च कमावचे, 100च खायचे. मग आता त्यातनी आपण 100चाच विषय केलेला आहे ना, इज्जत जे आहे ते इज्जतचाच विषय आहे ना. ते नॉर्मल गोष्ट आहे ना. आजकाल जीन्स आणि टॉपचं काय झालं विषय. शहर आहे, शहरात कोणी काय करणार, आपण तसं करायचं काय. किती कमेंट आहे, चौकून नुसतं ते एकच कमेंट आहे. पण कमेंटचा विषय थोडा, कमेंट चांगले आहे, सर्व पब्लिक आहे, सबस्क्रायबर चांगले बोलत आहे. पण इकडून इकडून फोन आईचं म्हणणं तसं की ते फोटो व्हिडिओ नव्हतं टाकायला पाहिजे होतं जीन्स पॅन्टवर टॉपवरचा. अशा साध्या सुध्या विषयासाठी नुसतं 2 दिवसापासून मागं लावलेला आहे घराने की बा कशाला तो व्हिडिओ टाकायचा नव्हता. नाही टाकायचंच नव्हतं. बरोबर आहे. साडी गेली बरं टाकली आपण आम्ही नाही म्हणून आलो का. साडी नेसून पद्धतशीर ड्रेस घालून आजकाल नॉर्मल विषय आहे. त्या दिवशी पण चालू होतं, बरेच जण आपण तू हो म्हणे की बा काय हरकत नाही. पण बाकीच्या व्हिडिओमध्ये आम्हालाही काही अडचण नाही आली माहिती आहे का. राधिकातला पण काही अडचण नव्हती, तुला पण नव्हती. पण बाकीच्याचे फोन येत आहे, कोणी तिकडून म्हणत आहे, कोणी काही म्हणत आहे. काय झालं काय केलं समोरच्या माणसाकडे पाहा लागते ना. नुसतं असं आहे बघा. एक दिवस जीन्स कांतून त्या शर्टवर याच्यावर टाकला व्हिडिओ तर नुसतं असं चालू आहे. आणि बरं ते तर झालं नुसतं साधा फोटो तयार केला मी नॉर्मल आजचा मॉडर्नचा जे आहे साधा फोटो, त्याच्यावर पण कमेंट करायचंच नाही तसं. कारण कमेंट वेगवेगळे येत असतात ना, त्यामुळे आपल्याला तशी गोष्ट टाकायची नाही. तुम्ही मराठी लुक टाका ना. हो ना. कोण काय म्हणतात ना. मराठी लोक पण टाकले आपण. किती वेळा घेतलेला आहे कार्यक्रमातलं काही असला तर. केलं पोराले, हनुमान केलं, आम्ही नाही म्हणलं का. आता इथे एवढ्या नवरात्रात साड्या घातल्या दाखवल्या, नाही म्हणलं का. फक्त एक पोस्ट टाकली त्याच्यावर सर्व चालू आहे नाही, टाकायचं कालपासून. करायचीच नाही. व्हिडिओज बंद करायचं, बंद करून टाक. आपल्याला पटतच नाही ते. तर नॉर्मलचा विषय नव्हता ना. आता ते नॉर्मलचा विषय होता. पण बाकीच्याला एवढं वेगळं मानून घ्यायचं काहीच नाही आहे ते विषय. तसं नसतं. आपण त्या वातावरणात राहिलेलं नाही. हो ना. आपण तशी ड्रेस नाही, ज्याने पटत ते कर, आपल्याला नाही पडत आपण नाही करायचं. तसं लुक नाही करायचं. नुसतं 2 दिवसापासून तेच चालू आहे. आलं घरी की बा तू व्हिडिओ कशाला टाकला, तू फोटो कशाला टाकला. बंद करून टाकायचे व्हिडिओ, करायचेच नाही ना. कोणी कोणाला कर म्हणत असते. तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा ते. पण हां, व्हिडिओ जाऊन बघा, त्यातली काहीच नाही असं. नुसतं जीन्स पॅन्ट आणि टॉप घातलेला आहे. आता तेच ते होतं डबल. पण एवढ्याशा गोष्टीसाठी काय नाही ना, नाही करायचे ना तसे. आपल्या समाजात नाही चालत ना तसे. व्हिडिओ टाकायचं म्हटलं की बऱ्याच जणांचं आमचं जे आहे काय म्हणतात निगेटिव्ह येत आहे सर्वजण. आतापर्यंत चाललं तर काय हरकत नाही, सर्व चालू होतं व्यवस्थित. पण आता अचानकच एकाच्या याच्यावर कमेंटवर यायचं का. बंद करून टाकायचं, करायचंच नाही. फोटो वेगळे टाकले तर मराठी लुक करा, हे आम्ही काय म्हटलं ना. हो ना. कायचं काय. आता तुम्हाला तेच म्हणून मी तुम्हाला जर वाटलं असेल तर नॉर्मल आता व्हिडिओ घेतला, तो नॉर्मल व्हिडिओ एकही जण कमेंट आपल्याला खराब नाही केलेली. करतील कसे आपले चांगलेच आहेत ना. आतापर्यंत चांगलेच काम. नाही त्याला पण चांगलं आहे ना, मग कशाला एवढं मनावर घ्यायचं. नाही चांगले कसे.
स्वराज झाला तर स्वराज पहिले तर ठीक आहे बा. स्वराज असल्यावर नॉर्मल आहे ना आता. एक मुलगा झाला. नाही नाही. मग एक लेकरू झालं का काही बी नाश्ता म्हणलं तर तिला काही नाही घरी बस आई म्हणते बा. आता जावळाची तयारी चालू आहे तिची. जावळही करायचं आहे. हो ना, आता तारीख बदलायची म्हणतात ना. कारण त्या दिवशी शक्य नाही पण आज गुरुवार येते ना. गुरुवार येत आहे आणि कसं आहे माहिती आहे का, सांगायचं झालं तर करते धरते सर्वजण. गुरुवार हां, जे मेन व्यक्ती ते घरचे त्यांचंच काम आलेलं आहे 2 तारखेला. आणि वास्तव पाहता आपण सांगितलं होतं की 2 तारखेलाच आमचे जावळं वगैरे असतात. त्याच तारखेला करणार होतो आपण. ते ऑफिसचं काम आहे, हां. त्याला पण सुट्टी काढावी लागते. बाकीच्याचं पण काम आहेच, त्या दिवशी माझं पण काढलीच कामच आहे तर. करावं लागणार आता कोणती तारीख. हो, आणि थोडंसं मामाचं पण काम आहे त्याच्यामुळेच. काढायचं हां, मामाचं हो काम आहे ना, ना. स्वराजच्या मामाचं. स्वराचं मामा नसला तर मग जावळ कोण काढेल? तेच ना. मामाच काढत लहाने मामा मोठे लहाने मामा काढतात की मोठे मामा? मोठे मामा पहिले मोठे मामाला बांधायचं मोठ्याला असतं. त्याला रागीन ना. हो, मला आठवलं लागेल माझे जावडे कोण काढले होते तर. मामा कोणत्या मामाने काढले तर? मामानं. कोणत्या मामाने काढले का अजून? कोणातरी काढले सुद्धा एवढ्या दूरचं आठवते का आता? हम्म. तीस चालतंय. वर्ष आधीच आठवते का? त्यामुळेच चला, 3 तारखेचं ठेवलेलं आहे आपण स्वराजच्या जावळं आता. 3 तारखेला. हां, गुड फ्रायडे आहे, शुक्रवार दिवस आहे, चांगला आहे. आणि हनुमान जयंतीचा उरीचा दिवस आहे काही नाही. हो चालते. चैत्र महिन्यात चैत्र महिन्याचा उरीचा दिवस आहे आणि हनुमान जयंतीचा चैत्र महिना हां बी. काही नाही. चालते. आणि सर्व नियोजन लागते. हा. त्या दिवशी. आणि तसं पाहिलं तर गर्दी पण खूप राहते तिथं. ज्या दिवशी आपण जेवायला कोण हां, राहत नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी बरेच जण टाळाटाळ करत होते येण्या जाण्यासाठी, स्वयंपाकासाठी. हा. आणि गर्दी पण राहते थोडंसं. गर्दी राहते, जागा नाही सापडत, ऊन मारण्याची आहे हां त्यामुळेच म्हटलं की आपण ना. दुसऱ्या दिवशी काढत चालेल तारीख आहे दुसऱ्या दिवशी. हो. चला, असं आहे, तारीख वगैरे चेंज केलेलं आहे मी. हो. आणि तर ठीक आहे, आता व्हिडिओ जी आहे आपण व्यवस्थितच घेत जाऊ. नाही जीन्स टॉप तर नाही, नॉर्मल तर नॉर्मल. तुम्ही सांगायचा कंटेंट कसे घ्यायचे तर आपल्या सबस्क्रायबरला कसे आवडते त्याच्यावर डिपेंड आहे. व्यवस्थित घ्यायचे, व्यवस्थित घ्यायचं करायचं असं तर ठेव चॅनल, नाही तर बंद करून टाक. चालतं ना, व्यवस्थितच आहे ना आपले व्हिडिओ. पण आपले सबस्क्रायबर जसे आवडते. हां, अर्धीच खायची सुकानं राहायचं. हो रे स्वराज. हो. स्वराज झाला मोठा, आता स्वराज गरज नाही खायची. गाईचं पाणी पाजलं बस झालं बिचाऱ्याने. तर काय काजू बदाम मागून राहिला पोळी वरणाच पाणी त्याला केला घातला खाऊ आपला. तो 6 महिन्याचा वाचाच आहे, आणखी 4च महिन्याचा आहे. होते ना 2 मग? महिने आणि 1.5 महिन्याच होते झाले 4.5 महिने. मग पाहता पाहता 4.5 महिने होत चालले. मग एवढंसा का आपलं डोकं आता मोठा होत चालला स्वराज. हो, गोष्टी सांगते. तर तुम्ही या गोष्टी सांगा थोडेसे आमच्या स्वराजला. जेवढे जण असेल तेवढे जण या, तेवढे जण कमी आहेत. जेवायला या. हां, 2-2 घंटे जरी सांगितलं तर खूप झाले. कारण जवळपास आम्हाला 24 तास सांगितलं त्याला. हा, समजा दिवसभर अर्धा दिवस त्याच्या गोष्टी सांगण्यातच जाते, अर्धा झोपणीत जाते. 2-3 तास फक्त झोप राहते. 2 तासात गोष्टी सांगण्यात. हो, चालतं. एकंदरीत असं आहे. आता जेवण वगैरे केलेलं आहे मी आता सध्या. आईला पण आज उपवास आहे तसा. पाला खाशील ना वरणाचा. आज सोमवारचा उपवास आहे. आणि पूजा वगैरे उचलली नाही तू? दाखवला. उचलून घे सर्व. नैवेद्य टाकलं सगळ्या मला सुट्टी ना. हे काऊन असे डबे डबे काय काढले? नाही ना करायचं आणि ते सकाळी घाई घाई पीठ. काय तांदळाचा डब्बा काढला ते तिथंच राहिला. आता ठेवाच. सकाळी घाई होती ना, नैवेद्य पाणी लवकर टाकायचं. चालतंय. बरं. जेवण वगैरे झालेलं त्याच्यामुळे किचन वगैरे सफाई आहे तर आहे. आणि इकडे पुण्याला जाण्याचा पण राग आला माझा. मी गावाकडे गेलो त्याचा पण राग आलेला, तर काय म्हणावं आईला काहीच पण. काम नाही जायचं. जायचं. आपलं कुकावर लेकरू सोडून जा अन काम सोडून द्या. 4 दिवस 5 दिवस कोणी देतं का आणून खाले.
पोटा पाण्यासाठीच चालू लागते, दुसरं काही. कशाच पोटन पाणी. हो, तुला चालायचं का सोबत? आपण फिरायला जात जाऊ, आहे ना? चालतं ना मोठं झाल्यावर? हो, फिरून येऊ मस्त. चाल, एक आहे तयार. उडी मारते उडी. जातात पप्पा माझ्या जातात माझ्या पप्पा जवळ जात म्हणतो तू. अरे बाप. काय म्हणतोय? यायचं? पप्पा जवळ जातो म्हणते तर जातो माझ्या पप्पा जवळ नको जेव्हा. अरे बाबा ऊन आहे बाबा जातं का तू? बाहेरचा एक चक्कर पाहिजे असते आम्हाला दिवसभर. सकाळचं नाही तर संध्याकाळी. ऊन आहे ना. सकाळी आजी करते, संध्याकाळचं मी करतो. हो ऊन लागते बाहेर. हो मस्त बोलते आता. फोटोशूट करायचं. ही वाली आपण आणली ना का? हां, खालती. हे का? अच्छा, हे याच्यावरती फोटोशूट करायचे. ड्रेस घालायचा चांगला, मग फोटोशूट करू आपण. हे कॅप पायावर घालू. त्याची टक्कर गेली ना म्हणून. म्हणजे टकलीच्या हिशोबाने आताच कॅप घेतली. पहा किती प्री प्लॅन आहे बाबा. उन्हाळ्याची टक्कल करायला नाही पाहिजे पण सध्या. नाही चांगली असते. थांबू तरी आपण नाही मी घरातच ठेवा लागते. घरातच. केस कुठं आहे त्याला लई मोठी. मे महिना काढू, नंतर करू. पाऊस पडल्यावर चांगलं राहते टक्कल करणं. तसंही तो लहान आहे, कवळं मास राहते. बघू आता वेळेच्या हिशोबाने काय तर तुम्हाला समजणारच आहे. मशीन काढून घ्यायचे. तुम्हाला समजणारच आहे नेमके काय. हा. वरचे पतले पतले नंतर पावसाळ्यात करता येते. बाहेर काढत असते. हो हो, टक्कल करायची तुझी. चला, आला फोन आला इकडे परत. आता काय आहे कमेंट काय नाही समजणारच आहे. किंवा व्हिडिओ करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, किंवा मग कोणते जे बाकीचे म्हणतात नॉर्मल करायचीच ना करा नाही करू नका, पण मला बी पटत नाही. ठीक आहे नॉर्मलच कर. आता तेच ते चालू आहे, जाऊ दे आता ते करायचं नाही आपल्याला. ठीक आहे, नॉर्मल विषय होता तो, एवढा इश्यू करायचं काम नव्हतं. पण एवढा भाऊ झाला त्याचा, काय म्हणते उच्च गोष्टीचा एवढा मोठा भाऊ झाला की 100 फोन येऊन गेला चला आम्हाला. 100 फोन नाही. मग 100 फोन आलेले आहेत त्या एका गोष्टीसाठी. काही सांगतो. मग कालपासून अक्षरशः तो व्हिडिओ पडला त्या दिवसपासून काहीच नाही. येऊ नुसतं तेच चालू आहे की व्हिडिओ हे करायचं ते करायचं, असं टाक, हे व्हिडिओ घ्यायचा नाही तो घ्यायचा नाही. आपण झाला ना विषय, नॉर्मल होता ना. एवढं घ्यायला लागते फोनावर. नुसतं कालपासून तेच टोमणे चालू आहे. तुम्ही टाकला ना. परेशान झालं 2 व्हिडिओ दिवसापासून. कोणी काही म्हणत नाही. व्हिडिओ चांगले असतात आपले, पण फोटो नाही टाकायचे असे वेगळं जराशे. आपण त्या वातावरणात फोटो नाही ना, आपण तसे ड्रेस नाही घातले ना, नाही काढायचे तसे व्हिडिओ. फोटो नाही काढायचे. जिम्मेली नाही मागायची करून तशी. जेमिनी जसं म्हटलं असतं फोटो देत असते ते. आपली चूक आहे देत नाही, आपण जर जशी मागितली तशी मागून देतात. आपण मागचीच तर आपण मागायचे नाही तर कशी हो ना. तरी का माहित आहे आपलं नाव मागायचंच नाही ना. आपण सोशल मीडियावर आहे, आपले कसेही फोटो जे आहे असतात, कसे म्हणजे नॉर्मल असतात. जाऊ दे आता, एवढं यायला माहिती नाही तसं कळायला तर आईला तर माहितीच नाही बिलकुल काय सोशल मीडियाचं काय. कोणी स्क्रीनशॉट काढू शकते, कोणी व्हिडिओ करू शकते, आपल्या ह्याच्यावर कसं कोणी फोटोचा स्क्रीनशॉट काढू शकते. आपलं जे आपण अपलोड करतो, पोस्ट झालं, हे झालं, व्हिडिओ झालं, कोणी डाउनलोड करू शकते ते फोटो. हा व्हिडिओ आपला पूर्ण डाउनलोड करू शकतात समोरचे. नॉर्मल करायचं काय करायचं काय. ठीक आहे, नाराजगी येत असेल तर मग कशाला. ना चला इकडे खेळणं काढलं का? काय झालं कालचं खेळणं आणलेलं? ते लावलं होतं याला खेळायला लावलं ते याला लावलं याच होते. कुठं याला लावलं का असं? काय लावलं काय आता असं आहे का? नॉर्मल गोष्ट आहे त्याचं काय. काढायचे फोटो. आता आपले शौक असतात, केले तर काही हरकत आहे का? आपण फोटो टाकले तर काय हरकत नसतं. ठीक आहे, चला विषय क्लोज करणार. आणि याच्यापासून तुम्हाला जे आहे
थोडंसं जे आहे साध्या लुकवरच व्हिडिओ वगैरे येणार आहे आमचे, हो. तसे पण नॉर्मलच असतात. चला, हा व्हिडिओ आता खूप मोठा होता, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर बड्डे. बाय बाय कर ना. बाय बाय.